काय केलंस ग आर्या? भरली वांगी आणि वांग्याचं भरीत. अरे वा 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 वा, मस्त. अरे माधवा, त्या शेतकऱ्यांनी तुला प्रेमानं वांगी दिली होती ना, त्याचं आर्यानी प्रेमानं भरीत बी बनवलंय आणि भाजी बी बनवली आहे. तुमचं घेवड्याचं गणित जमलं की सांगा आम्हासने. एवढ्याची भाजी झाली की नाही बघायला सांगितलं होतं, हिथंच थांबली. मला वाटतं सुपर. खमंग झाले तो वांगी एकदम. आजी, तू एकदम बरोबर बोलली होतीस. भरली वांगी, भरीत आणि भाकरी याची मजा दुसऱ्या कशातच नाही. आता कसं बोललास? नाही म्हणजे समजा खावं माणसानं, पण आपल्या मातीतलं ते आपल्या मातीतलं. होय, खरंय खरंय. बरं, आम्हाला बी बघू. सई, अगं प्लीज फॉर ऐक प्लीज तर. मी अलोन. ग उलटवार करायचं सोडून रडत काय बसलीस? हे बघ, अशा ना अमुक भाऊजी जातील तुझ्या हातून. मला असले प्रकार नाही जमत. माझा फक्त माझ्या प्रेमावर विश्वास आहे. तर बघितलंस ना त्यांचं प्रेम कुणावर येते. ताई, अमुक खरंच बदललाय का? याआधी कधीच नाही वागला तो असं माझ्याशी. मी म्हणेन ती पूर्व दिशा असायची आणि माझ्या हातचं चीज पटेटो खात आयुष्य काढू शकतो असं म्हणायचा तो मला. प्रत्येक गोष्टीत अमुकचा चॉईस इतका बदललाय का? नाही सई, त्यांचा चॉईस बदललेला नाहीये. हे बघ, त्यांचं फक्त तुझ्यावर प्रेम आहे, फक्त तुझ्यावर. ती आर्या तुमच्या दोघांच्या मध्ये आली, तिला बाजूला काढलं ना की समजा ठीक होईल. बघ, तू फक्त मी काय सांगते ना तेवढं ऐक. अरे बघितलंस ना, तुझी भाजी भाकरी पाहिल्यावर अमुक सईच्या हातचं खाणं विसरला बघ. अमुक ना नक्कीच तुझी निवड करणार. आजी, माझी कोणाशीच कॉम्पिटिशन नाहीये. इनफॅक्ट मी सईचं दुःख समजू शकते. लई समजूतदार आहेस बघ तू. पण हे बघ, तुझ्या या समजूतदारपणाचा कुणाला गैरफायदा घ्यायला देऊ नकोस, कळलं? आजी, आज कित्येक दिवसांनी अशी खरपूस वांगी खाल्ली आहेत. अजूनही चव जिभेवर रेंगाळते माझ्या. थँक्स. मग काय रे, नुसतं थँक्यू आहे? अरे बायकोनं पहिल्यांदा काही बनवलं ना तर तिला काहीतरी द्यायचं असतं, शकून म्हणून. ते तर राहिलंच तुझं. अरे छान वांगी बनवली तिनं तुझ्यासाठी, दे तिला काहीतरी. हे काय? अरे भरो की.
थँक्यू सो मच. तुला मी बनवलेली वांगी आवडली. पण अमुक, तू सई समोर माझं जरा जास्त कौतुक केलंस असं मला वाटतं. आय मीन ती हर्ट झाली असेल. असं काही नाही होणार. सई अशा छोट्या गोष्टी मनाला नाही लावून घेत कधी. अमुक भाऊजी, सई काय 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 झालं? अहो, समधीकडे शोधलं तिला पण कुठे बी सापडत नाहीये. सापडत नाहीये म्हणजे? अहो, मग अशी जे काय बी झालं ना त्यांनी लई डिस्टर्ब झाली आहे ती. इतकी तर हॅपी होती. माझ्यासाठी चीज पटॅटोज बनवले तिने. अहो पण ते तुम्ही बाजूला सारून वांगी खाल्लीत ना. गोष्टी लहान असतात तो, पण आम्हा मुलींना लगेच मनाला लागतात बघा. बिचारीचं आधीच आयुष्य अधांतरी आहे, त्यात तुम्ही तिला सोडून ह्या आर्याला इम्पॉर्टन्स देताय. म्हणजे तिला असं वाटतंय. भाऊजी मला लई भीती वाटते बघा की ती जीवाचं काहीतरी बरं वाईट करून असं देईल. काही होणार नाहीये. मी असं काही होऊ देणार नाहीये. अमुक, अहो, भाऊजी अरे तू तिकडं बघ, मी इकडं बघते. सई सई फोन पण लागत नाहीये तिचा. अमोघने सईला हर्ट करायला नको होतं. अमोघ आर्याकडे दुर्लक्ष करतोय आणि ते बी सईसाठी. हे आईसाहेबांना दाखवायलाच हवं. सई 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 तू शांत हो, ती इथेच कुठेतरी असेल. ती हर्ट झाली असणार. तू बरोबर बोलली होतीस. तिच्या समोर तुझं कौतुकच करायला नको होतं. अमोक, तू बघितलं, सई सापडत नाहीये म्हणून त्यांचा जीव कसा कासावीस झालाय ते. अमोक, अमोक, वेळ लागलाय तुला? काय चाललंय? अख्ख्या घरभर शोधलं मी तुला. टेन्शन मध्ये आलो होतो यार मी. का का चाललंय हे? ए सई 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 सॉरी, आय एम सॉरी. तुझ्यावरच्या प्रेमापोटीच बोलतोय का मी हे. तू एकदा माझ्या आयुष्यातून गेली होतीस, त्यातून आत्ता आत्ता कुठे सावरत होतो मी. आत्ता असं वाटलं परत आर्याचं कौतुक केलं याचा राग आलाय ना तुला? कम ऑन यार, सई अशी नाहीयेस तू. अमोघ, व्हाय डोंट यू अंडरस्टँड?
इथे जे काही चाललंय ना ते सगळं दिसतंय मला. प्रश्न फक्त एका डिशचा नाहीये, तुझं ओव्हरऑल चॉईस बदलाय, हो की नाही? सांग ना. नाही. शुअर? समद कौतुक मातीत मिळालं तुझं आर्या, बिचारी. आम्ही मावळखेडला आलोय. हा, बोलू नंतर आपण. भाऊसाहेब, होय दादासाहेब. आम्ही पुण्याला असताना त्या सिंगापूरच्या MH हॉटेल ग्रुपशी बोलणी होणार होती. काय पुढे सरकलं की नाही? होय, सरकलं की. त्या मध्यस्थाशी बोलणं चालू आहे. आपल्या मावळखेडच्या परिसरातल्या 3-4 जागा रिसॉर्टसाठी बघायला लागतात. कारण 1-2 दिवसात डेलिगेशन येणार आहे इथं, तेव्हा आपल्याला तयारीला लागायला लागेल. त्यांना बी कळू दे ना की आपण बी काम केलंय. हे बघ सई, लोखंड गरम असेपर्यंत ना घाव घालायचा असतो. त्या आर्याला तर चांगला दणका दिलाच आहे आपण. आता दादासाहेबांकडे दाद माग म्हणा, अन्याय झालाय माझ्यावर. एवढं मोठं रेसॉर्ट म्हणजे त्याच्या तोला मोलाचं सेलिब्रिटी लागेलच नाही का? अहो वंदनाबाई, अहो अजून कशात काय बी नाही. तुमचं काय सुरू झालं लगेच? तुम्हाला ना खरंच काही कळत नाही बघा मीडिया मधलं. अहो कशात काही नसतानाच ढोल वाजवावे लागतात. हा, अहो गणितच आहे तसं फेमस व्हायचं नाही का दादासाहेब? अहो कशात काही नसतानाच लोकांना वाटलं पाहिजे ना कुठे काय आहे, कसं आहे, नाही का? मम्मी एकदम करेक्ट बोललीस बघ. बघा भाऊसाहेब, वहिनी म्हणतायत ती एकदम करेक्ट आहे. कशाला सारखं तुम्ही गप करता त्यासनी? हा, बोलू दे की. दादासाहेब, दादासाहेब, सईला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. आम्ही तुम्हासनी हित राहू दिलं, ही आणि इतकीच काय ती मदत करू शकतो. बोल 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 ना. पण मी इथं नक्की कोणत्या नात्याने राहू? योग्य प्रश्न विचारला, पण त्याचं उत्तर बी तुमच्याच हातात आहे. एका विशिष्ट कारणासाठी आम्ही अमोघराजांचं लगीन तातडीनं आर्याशी लावून दिलं. युवराजांनी या घरासाठी लई मोठा त्याग केलाय. तुमचं जर अमोघराजांवर खरंच प्रेम असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याचं मन जिंकून दाखवा. पुढे आम्ही बघू. बघितलं सई, मी म्हंटल होतं ना तुला, दादासाहेबांचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. हे बघ, तुझं प्रेम तुला नक्की मिळणार. चल दादासाहेब, येऊ आम्ही. दादासाहेब, एक महत्वाची गोष्ट ध्यानात घ्या. सई, आपल्या युवराजांचं पहिलं प्रेम, ती दोघं जर जवळ येत असतील तर आपण त्याच्यामध्ये पडायचं नाही. यांनी 2 गोष्टी साध्य होतील. एक म्हणजे युवराजांना त्यांचं प्रेम मिळेल, आणि दुसरं महत्वाचं, आर्याला युवराजांचा मिळणारा सपोर्ट बंद होईल. काय वहिनी, आलं का लक्षात? हा नाही, लक्ष द्यायला आम्ही असू नसू म्हणून म्हटलं. अगदी करेक्ट बोलला बघा दादासाहेब तुम्ही. आणि दादासाहेब, तसं बी तुमचा फौजदार इकडे आहे की. समधी जबाबदारी आमच्यावर सोडा. हो साहेब, त्या रिसॉर्टचं प्रकरण मार्गी लावा.
ती इथेच कुठेतरी असते. ती हट झाली असणार. तू बरोबर बोलली होतीस. तिच्या समोर तुझं कौतुकच करायला नको होतं. वेळ लागलाय तुला. अख्ख्या घरभर शोधलं मी तुला. टेन्शन मध्ये आलो होतो यार मी. आय एम सो हॅपी अमू. आज आपण दिवसभर सोबत होतो ना, तसंच आता रात्रभर गप्पा मारण्याचा मूड आहे माझा. हे क्षण कधी संपूच नाही असं वाटतंय. तुला आठवतं कॉलेजला असताना आपण ट्रेकला गेलो होतो आणि मी हरवले होते. ऑफकोर्स आठवत आहे. तुला थंडी असते हे घे. अरे असू दे. एकच थँक्स. मला शोधण्यासाठी 2 वेळा किल्ला चढला आणि उतरला होतास तू. आणि ते सुद्धा दोन्ही रस्त्याने. तू कुठे असशील, काय करत असशील, सेफ असशील की नाही, नकोच ते आठवण. उलट मला आवडते ती आठवण. म्हणजे ना रिअश्युरन्स मिळतो की यू केअर फॉर मी. काय ए सई 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 सोड सोड. सई अमोघ नाही लागलाय मला. काही नाही भाजलंय. नको ना असा वेडेपणा करू. काही झालं असतं मग. सई नको ना माझ्यासाठी अशी जीवावर उदार होऊस. मग कसं शक्य आहे ते. माझं प्रेम आहे तुझ्यावर. आणि आय नो माझ्या बाबतीत जर असं काही घडलं असतं तर तूही हेच वागला असतास. बिकॉज यू टू लव्ह मी. अरे आर्या, ये ना. ऐक ना, आमचा ना मस्त गप्पांचा मूड रंगलाय. सो आमच्यासाठी तुझ्या हातची स्पेशल कॉफी करून आणशील? बरं सई. अरे कमॉन, नवऱ्याच्या मैत्रिणीसाठी एवढं तर करूच शकते हो ना. आणशील ना? हो. थँक्यू. ऐक ना, थांब ना तू पण. कशाला? आय मीन त्रास होईल तिला. आपल्याला काय सवय आहे रात्र जागवायची. नाही, तिला असं म्हणायचंय की अशा कित्येक रात्री आम्ही गप्पा मारत जागवल्या. अरे कमॉन, एवढं एक्सप्लेनेशन द्यायची काय गरज आहे तिला. नाही, मान्य आहे तुमचं लग्न झालंय, पण तुमचं रिलेशन फॉर्मल आहे ना. एम आय राईट?